नशामुक्त भारत अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक मिरज पोलिसांची मोठी कारवाई। नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळवत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने गांजा विक्री करणाऱ्या सराईत आरोपीला रंगेहात अटक केली। आरोपीकडून 103 पुड्यांमध्ये भरलेला 576 ग्रॅम तयार गांजा, मोटरसायकलसह एकूण 43,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव खालिद रियाज मोमीन, वय वर्ष 34, राहणार अमर टॉकीसमोर, ख्वाजा झोपडपट्टी, मिरज असे असून त्याच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामागील परिसरात सापळा रचण्यात आला। आरोपी मोटरसायकलवरून प्लास्टिकच्या पिशवीत गांजा घेऊन विक्रीसाठी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। झडतीमध्ये 103 पुड्यामध्ये भरलेला गांजा जप्त करण्यात आला। प्राथमिक चौकशीत हा गांजा मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे तसेच DB पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी केली। पोलीस प्रशासनाने नागरिकांना अंमली पदार्थाच्या विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याचे आवाहन केलं असून नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केलं आहे। संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।